हाय हॅलो नमस्ते, मी प्रतीक्षाज लाईव्ह चॅनल ह्या माझ्या मराठी चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सो आजचा दिवस फार खास आहे, आजचा दिवस फार स्पेशल आहे, कारण की ऑक्टोबर महिन्यातला 27 तारीख म्हणजे कृषांचा बड्डे, माझ्या बाळाचा बड्डे. आणि जनरली असाही ऑक्टोबर महिना माझ्यासाठी फार स्पेशल आहे, कारण की साहेबाचा पण बड्डे असतो आणि माझ्या बाळाचा पण बड्डे असतो. डबल सेलिब्रेशन असतं ऑक्टोबर महिन्यामध्ये. सो पूर्वीच्या काळी कसं असायचं, हम दो हमारे तीन, हम दो हमारे चार, असं पॅरेंट्सचं प्रेम हे 2 जणांमध्ये, 3 जणांमध्ये किंवा 4 जणांमध्ये असं विभागायचं, बरोबर. पण ह्या जनरेशनमध्ये कसं आहे, हम दो हमारे एक. सो आपलं जे काही प्रेम असेल, आपलं जे काही केअर असेल, ते सगळं आपण एका बाळामध्ये सगळं आपण फोकस करतो आणि त्याच्यामुळे जास्त जीव आपण एका बाळामध्ये ओततो, राईट. सो त्याच्यामुळे हा दिवस फार जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. सो यावर्षी असं ॲज सच असं मोठं सेलिब्रेशन करायचं नाही आहे आम्हाला, फॉर सम मेजर रिझन. सो जे काही आम्ही सेलिब्रेशन करू ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की, या व्लॉगमध्ये नक्की मी शेअर करेन. सो व्हिडिओ नक्की पाहत राहा, स्टे ट्यून विथ दिस व्लॉग. मी मार्केटमधून फुलं आणले आहेत वेगवेगळ्या प्रकारची, येलो, व्हाईट अँड रोजेस आणले. ते मी सेपरेट करते त्याचे पेटल्स, आणि ह्याची मी रांगोळी काढणार. दिवाळीला तर मी फुलांची रांगोळी अजिबात काढली नव्हती. कशाला म्हटलं, आपलं यावेळी काही करायचं नाही आपल्याला मोठं, तर आपण नको करायला. कृष्णाच्या बड्डेच्या वेळी मी चला म्हटलं यावेळी फुलांची रांगोळी काढूया. असंही रांगोळी मला काढायचीच होती आणि फुलांची रांगोळी जरा लवकर होऊन जाईल आय गेस. सो मी हे ट्राय करणार आहे पटपट. यावर्षी मी ह्याची रांगोळी काढणार आहे कृष्णाच्या बड्डेसाठी. आणि जास्त काही गेस्ट बोलवले नाही आहेत. जे काही आमच्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे काही कलिग आहेत, 2-3 जण त्यांनाच बोलवलं आहे. गावाच्या मैत्रिणीत तेवढंच बोलवलं आहे. आणि तेवढंच जे काही छोटं मोठं सेलिब्रेशन करेल ते मी तुम्हाला शेअर करेन. चलो बाय. मस्त आता वाजले दुपारचे 4:30. पैकी आता आम्हाला सेलिब्रेशन करू देणार, त्याचं सेलिब्रेशन हा छान करणार, हो ना कृष्ण? सो आज मी करणार आहे आज पावभाजी. कृष्णाच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल अशी पावभाजी. सो आज आम्हाला 8 लोकांची पावभाजी करायची आहे. सो बटाटा, टोमॅटो, शिमला मिरची, फ्लॉवर आणि एक प्रकारची डाळ म्हणजे मूग डाळ किंवा तूर डाळ असं घालेन. 5 गोष्टी घालेन मी. त्यासोबत मी हिरवे वाटाणे काल भिजायला टाकले होते काल पाण्यामध्ये, आणि ते त्याचे जसे 6 पदार्थ ते पण समप्रमाणात मी पावभाजीमध्ये शिजायला टाकणार आणि पावभाजी करणार. तर इथे मी बटाट्याची साल काढून घेणार. फक्त 2 वर्ष, पण या 2 वर्षात त्याने आमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलंय. कधी हसणं, कधी रडणं, कधी चिडणं, प्रत्येक क्षणात एक वेगळाच आनंद भरलेला असतो. जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा असं वाटतं किती चॅलेंजिंग डेज होते ते, आणि कसं आपण त्या गोष्टीला हँडल केलंय. खरंच हो, अगदी खरं आहे. अख्खं जग म्हणते आणि अख्खं जगाने मान्य केलंय की आई होणं हे अजिबात सोपं नाहीये, आणि ते मी लिटरली अनुभवतीये. इथे मी शिमला मिरची घेते. 2 मोठे शिमला मिरची मी ऑर्डर केले होते झेप्टोवरून. एवढे 2 लागतील आपल्याला. हे छान वॉश करून घेईन मी. त्याच्या वाढदिवसा दिवशी मला त्याच्या जन्मापासून ते आजचा दिवस, तो 2 वर्षाचा होईपर्यंतचा सगळे दिवस मला माझ्या डोळ्यासमोर येत होते. हे सगळं काम करत असताना त्याचं पहिलं एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होणं, त्याचं पहिल्यांदा त्याचं रांगणं, त्याचं पहिल्यांदा चालणं, त्याचं पहिलं हसणं, रडणं, सगळ्या गोष्टी मला आता सगळं बिया मी काढून टाकेल.
मला यातले बिया आवडत नाहीत अजिबात आणि हे बिया आपल्या हेल्थला सुद्धा चांगले नसतात. नाहीतर ह्या बियांमुळे कोणाकोणाला किडनी स्टोनचा पण रिस्क वाढते. इथे मी पावभाजीच्या सगळ्या गोष्टी कट करून घेतले. वाटाणा पण मी छान असा 2 शिट्ट्या काढून घेतल्या, मी काढून घेते. खास माझ्या छोट्या कृष्णाची ऑल टाईम फेवरेट पावभाजी. त्या सगळ्या भाज्या शिजल्यानंतर त्याला मॅशरने मॅश करून घेतलं आणि जिंजर गार्लिक पेस्ट, पावभाजी मसाला आणि लाल तिखट याची फोडणी देऊन पावभाजी मस्त सर्व केली. गरमागरम मखमली भाजी आणि बटरमध्ये भाजलेले मऊ मऊ पाव. वाह, तोंडाला पाणी सुटलं ना. बरोबर, ही फक्त रेसिपीज नाही तर आईच्या हाताची जादू आहे, जी खाताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच कळतो. घराच्या समोर काढलेली ही सुंदर फुलांची रांगोळी जणू त्याच्या आयुष्यात दरवळणाऱ्या आनंदाचंच प्रतीक आहे. प्रत्येक रंगीत फूल त्याच्या निरागस हास्याची आठवण करून देत होतं मला. It's happening, right? Yes. YouTube channel. Yeah. Which channel? What? Which channel? You know, right? Pratiksha's live journal. Yeah, Marathi or Hindi. Marathi and Hindi. Pratiksha's live journal. What? Which language it is you are going to post them? In Marathi and in Hindi also. I have 2 channels. Yeah, but if you look here, it will also come in the video. I can voice over it. Na? I can voice over it. आता महत्त्वाचा विषय आला ते म्हणजे डेकोरेशन. असं काही मी खास केलं नव्हतं डेकोरेशनसाठी, पण यावर्षीसाठी परफेक्ट होतं. हॅपी बर्थडे बॅनर लावून डेकोरेशनचं काम संपवून पण टाकलं मी. Wow. Vishal? Wow. Wow. वाढदिवसाच्या शुभ दिनी त्याचं औक्षण केलं आणि तो नेहमी आनंदी, नेहमी निरोगी राहण्याची प्रार्थना केली. Wow. 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 गोड आवडते. मीठा बेटा बहुत पसंद. आम्ही सगळ्या जणींनी त्याचं औक्षण केलं. प्रत्येकाला त्याला ओवाळायला सांगितलं, जेणेकरून त्याचं आयुष्य अजून जास्त वाढावं आणि तो खूप जास्त निरोगी,
सर्व गुण संपन्न आणि निरोगी आता आला सर्वात गोड क्षण, केक कटिंगचा. सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात आणि हॅपी बर्थडेच्या सुमधुर गाण्यात आमच्या छकुलाने केक कापला. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि डोळ्यातील चमक सगळं काही सांगून गेले. चलो गोवन चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे. हे प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करणं किती गरजेचं आहे नाही का. प्रत्येक पोज, प्रत्येक हास्य, प्रत्येक वेळी तो खोडकर चेहरा, या आठवणी आम्ही आयुष्यभर जपणार आहोत. आजचा दिवस आमच्या अल्बमचा सर्वात सुंदर भाग बनेल. कृष्णा, यू आर माय मोस्ट बिगेस्ट ब्लेसिंग ऑफ माय लाईफ. तुझ्या जन्माने माझं विश्व पूर्ण केलंय. तू नेहमी आनंदी आणि निरोगी राहा. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला यश मिळो हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. आणि माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब टू दिस चॅनल. बाय बाय.